रिपोर्ट अहवाल. रिपोर्ट या सेक्शनमध्ये आपण सर्व प्रकारचे रिपोर्ट पाहू शकतो. जवळपास 28 प्रकारचे रिपोर्ट या रिपोर्ट सेक्शनमध्ये अवेलेबल आहेत. पहिला रिपोर्ट फार्मर पट्टी. इथं आपण सर्व शेतकऱ्यांचे रिपोर्ट बघू शकतो. एका शेतकऱ्याचं नाव सिलेक्ट केलं तर आजचा रिपोर्ट दिसतो. जुना रिपोर्ट पाहायचा असेल तर इथं ओपन करून जुनी तारीख सर्च करायची. त्यानंतर ट्रेडर बिल, सर्व व्यापाऱ्यांचे रिपोर्ट, पट्ट्या, बिलं इथं भेटतील. त्यानंतर कॅरियर बिल, इथं सर्व गाडी वाहतूकदारांचे बिलं भेटतील. त्यानंतर स्टेटमेंट डेबिट, जे पैसे आपल्याला वाटप करायचे आहेत त्याची लिस्ट इथे भेटेल. सर्वांची नावं, सर्व शेतकऱ्यांची नावं, टुडेज बिल, काही जुनी थकबाकी असेल तर इथं दिसते. आज किती पैसे वाटप केले ते इथं येतात आणि टोटल आउटस्टँडिंग. सेम वे कॅरियरची लिस्ट पण आपल्याला इथं भेटते. त्यानंतर किती पैसे जमा करायचे आहेत वसुलीसाठी, तर त्यासाठी स्टेटमेंट क्रेडिट या आयकॉनवरती क्लिक करायचे. सर्व व्यापाऱ्यांची यादी, आजच्या बिलाची अमाऊंट, जुनी थकबाकी, आजचे जमा केलेले पैसे आणि एकूण थकबाकी, या पद्धतीने सर्व व्यापाऱ्यांची यादी भेटते. त्यानंतर मार्केट सेस रिपोर्ट, शेतकऱ्यांच्या बिलावरती लावलेले सर्व चार्जेस आपण पाहू शकतो आणि हा रिपोर्ट आपण किती तारखेपासून बघायचा आहे फ्रॉम टू डेट सिलेक्ट करू शकतो. सेम वे व्यापाऱ्यांच्या बिलावर लावलेले चार्जेस पण आपण इथं बघू शकतो. त्यानंतर प्रोडक्ट रिपोर्ट, आज आपल्याकडं आवक झालेले सर्व प्रॉडक्टची यादी इथे भेटते. त्यापैकी किती प्रॉडक्ट विक्री झालेत आणि किती विकायचे बाकी आहेत, सोल्ड आणि अनसोल्ड. त्यानंतर काउंटर लिस्ट, कोणत्या गाडीमध्ये किती क्वांटिटी आल्यात आणि कोणत्या व्यापाऱ्यांनी किती क्वांटिटी खरेदी केल्यात याची यादी भेटते. त्यानंतर क्लोजिंग स्टेटमेंट, इथे फार्मर डिटेल भेटतं. फार्मर शेतकऱ्यांच्या आजच्या पट्ट्या आणि आज वाटप केलेले पैशांची यादी. सेम वे व्यापाऱ्यांचे आजचे बिलं आणि आज जमा केलेल्या पैशांची यादी. त्याचप्रमाणे कॅरियर, सर्व वाहतूकदारांचे आजचे बिलं आणि वाटप केलेले पैसे. त्यानंतर एक्सपेन्सेस, इथं आपण आज खर्च केलेल्या रकमेची नोंद करू शकतो. स्टेशनरी असेल, चहापाणी असेल किंवा विड्रॉल असेल स्वतःसाठी. इथं आपण ॲड या बटनावर क्लिक करून आपण खर्च ॲड करू शकतो. तो आपल्याला डॅशबोर्डवरती ट्रान्सफर होईल. त्यानंतर फार्मर पट्टी रिपोर्ट, इथे आपल्याला शेतकऱ्याच्या पट्टी वाईज आणि प्रत्येक डील वाईज आपल्याला रिपोर्ट भेटतो. त्यानंतर फार्मर डील रिपोर्ट, तर प्रत्येक फार्मरचा प्रत्येक डील ही कशी झाली ह्याचा आपल्याला रिपोर्ट दिसतो. म्हणजे फार्मर नेम, ट्रेडर नेम, प्रॉडक्ट नेम, क्वांटिटी, रेट आणि अमाऊंट ह्याचं सविस्तर माहिती ह्या रिपोर्टमध्ये अवेलेबल आहे. अशा प्रकारे जवळपास 28 प्रकारचे रिपोर्ट इथे अवेलेबल आहेत. कॅश ट्रान्झॅक्शन, जर आपण कॅश थ्रू व्यवहार केला तर किती कॅश क्रेडिट झाली, किती कॅश डेबिट झाली ह्याचा रिपोर्ट भेटतो.